जळ कुठे काय आलं इकडं? बाजी आज नदी हो कस काय? तू तर कावच येत नाही इकडं. तू म्हणत असेल तर उद्यापासून रोज येतो. मी म्हणतो आत्ता जाय तू इथून. वा 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 वा, रोज नदीवर पडून असता तुम्ही आणि आम्ही एक दिवस काय नाही आलो, लगेच निघा. किती रे, किती जायचं मग उगा तो आगून यायचा माहित. चाललो बा मी. हा निघ. किती वाट बघायची होती अजून? तुला समजत नाही का नदीवर एकटीने यावा का नाही ते? आता तुला भेटायला यायचं म्हणजे काय सगळ्या गावाला घेऊन येऊ का? म्हणजे कळू दे सगळ्या गावात आणि होऊ दे बोबाटा. बर बर चला आता थोड्या वेळ बाजूला बसू. तर मी बी तुला कपडे धुऊ लागू. हा धुतो का मग? आता नको, लग्न झाल्यावर. अग बाई बाई काय लाजते माझा वाघ. चला ना घरी चहा घ्यायला. अरे कडू कानीला आलोय आणि गोड चहा माझ्या घासात खाली उतरणं रे बाबा. गुरुजी, आपलं गाव ते खचलं हो. त्याला कोणाचाच आधार नाही राहिला. आलेले भोग इथंच भोगायचे. त्याच्या आई बापाचं आयुष्य तेवढं म्हणायचं. आपल्या तरी हातात काय आता? किमान मरण तरी आपल्या हातात पाहिजे होतं. मरण कुठं आपल्या हातात असतो रे. चल. ओ गुरुजी, गुरुजी हो काय? या ना. नाही नाही नग नग. अहो एकतर भेट नाही होत आपली जास्त. या या.
या चला चला या. जाऊ रे. अय सुनबाई सुन गुरुजी आले सगळ्यांना बसा इथं. मी आहो. या ना गुरुजी या 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 सुनबाई पाणी आण रे. गुरुजी कशी आहे तब्येत आता? थकलोय आता. बरंच म्हणायचं आणि दिवस काढायचे. दिवस माळतो तसं एक दिवस मावळायचं कायमच. हो गुरुजी इतकी काय? अहो तुमच्यासारख्या गुरुजीने आम्हाला अक्कल शिकवली म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. तुमची दिलेली शिकवण आज मी ध्यानात आहे आमच्या. तुम्हाला अक्कल देता देता माझी स्वतःची पोरं कधी बेमान झाली समजलं नाही बघ. म्हणजे पोटाला चिमट घेऊन पोराला शिकेल. हे पोरा चल एक दिवस सगळ्याच मसनात जायचंय. जेवला कर. येळच्या येळेला जेवत जा भाऊ. भाकर कडू लागते. कस काय जाणार जेवण? ज्याची चव गोड होती ते हातच गेले कायमचेच. तुझ्या बापाची माय गेली होती. तुझा बाप बी असंच बोलला होता बघ. तर भाकर आहे माझ्या हाताने तयार केलेली. आता इथून पुढं तुला सगळी सवय करून घ्यावं लागेल बघ. तुझ्या बापाच्या पिढीपासून तर तुझ्या पिढीपर्यंत मी जग पाहिलंय. आणि ह्या गावातली माणसं तर लई चांगली आहेत बघ. अडचणीच्या काळाला धावून येतात. मी तर म्हणतो एखादा बारीक सारीक धंदा सुरू कर म्हणजे पैसा येईल आणि ताणच येईल बघ तुझ्यावाला. हा सुरेश तू काय करतो रे? काय नाही, फाट्यावर वडापावची टपरी आहे. अरे मग याला घेऊन जात जाय ना. वाटलं तर दोघं मिळून करा. पैसे कमवा, नाव कमवा, मोठे व्हा, पण तसे मरू नका. अरे जन्माला आलेला माणूस एक दिवस मारणारच बघ. बघ कालच माझी पेन्शन झाली बघ, काढून आणली. धर राहू दे तुझ्याकडे. काहीतरी धंदा टाक. राहू दे. अरे राहू दे बाबा. नवे गुरुजी हे काय परत देणं नाही व्हायचं. तुमच्या मायाचा हात डोक्यावर हाय हेच लय मोठं उपकार झालं. अरे उपकार कशात त्याच्यामधली? तुझ्या मायनं आणि बापानं मला 2 वर्ष सांभाळलंय. तुझ्या बापाचं शिक्षण झालं होतं तरी बी तुझ्या घरी तुकडे मोडे भाकरीची मी. राहू दे. आणि आधी मध्ये चक्कर मारी जा माझ्याकडं बरं का.
तू इकडे कस काय? तुमच्याकडे यायला कारण पाहिजे का? डब्बा आणला होता. गुरुजी आमच्या इकडे पण आलते. मग गुरुजी खरंच लय भारी आहेत. स्वतःचं दुःख लपवून तुमच्या दुःखात सामील झाले. गुरुजींची मुलं गुरुजींना सांभाळत पण नाही. गेले 8 वर्षांपासून अमेरिकेत नोकरी करतात. साधा एक कॉल सुद्धा केला नाही. त्यामुळे गुरुजी खूप रडले आमच्या इथे. आणि इथे येऊन बघते तर दुःखच विसरून गेले. एक काम कर, ह्याचा फोन ठेव.